दंडवत प्रणाम। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। रिद्धपूर चरित्र लिया क्रमांक 112 तथा नासिकछेदानुवादू। एके दिवशी राऊळ साधाईसाकडे अवलोकन करत म्हणाले, आवो मेली जाय तुझे नाक जाईल म्हणे, नवचे म्हणे, कान जातील म्हणे, आवो मेली जायन वचती म्हणे। हे ऐकून साधाईसा घाबरल्या। त्यांनी दायंबाला सर्व सांगितले आणि घाबरून विचारले, हे साच गा दायांदादो? दायंबा म्हणाले, साच. तरी काय ब्रह्मवाचा अन्यथा असे खर होणार? ब्रह्मवाचा काय खोटी ठरेल? असे म्हणून दायंबांनी साधाईसाला आणखी घाबरवले। साधाईसा आखणी घाबरल्या। घाबरून साधाईसा कोणा एकाच्या घरी एका कोपऱ्यात नाक झाकून शरीराला आखडून घडी घालून सूर्यास्तापर्यंत लपून राहिल्या। आबाईसा आणि सर्व भक्तजन साधाईसाला शोधत म्हणाले, काय पा आजी एल्हो दिसेना। नंतर तिनी सांजेच्या वेळी साधाईसा नाक झाकून घाबरत घाबरत मठात आल्या। आबाईसाने विचारले, एल्हो आजी एवढा वेळ तू के गेली होतीसी? साधाईसाने सर्व हकीकत सांगितली। गोसावी माते ऐसे म्हणितले, जे नाक जाईल ते मिया दायांदादो पुढा सांगितले। दायांदादोये ऐसेची म्हणितले, जाईल आणि काय ब्रह्मवाचा काय अन्यथा होईल ते मी एकाचिये घरी लपालिये होतीये तेव्हा आबाईसाने सांगितले, जाय वेडिये बाईले, नाक कान कायसेया जाती। ते गोसावी तुते हासत होते, वेळवेर ही उपवासी का मेलीसी? जाय आंघोळी करी वेडी बाई, नाक कान कशाने जाई? राऊळ तुझी मस्करी करत होते, तिनी सांजेपर्यंत उपवासाने का मेलीस? जा अंघोळ करून ये। तेव्हा कुठे साधाईसाच्या जीवात जीव आला। त्यांची भीती गेली। नंतर त्या अंघोळ करून आल्या आणि जेवल्या। ह्या लिखाणात काही चुका असतील तर क्षमस्व।